पाकिस्तानकडून आजही नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला। पाक लष्कर विनाकारण हा गोळीबार करत आहे आणि भारतीय लष्कराने मात्र या गोळीबाराला शांतपणे आणि खंबीरपणे प्रत्युत्तर दिलंय। सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, परंतु खबरदारी म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पाकिस्तानकडून वारंवार युद्धविराम कराराचं उल्लंघन केलं जात आहे आणि गेल्या 8 दिवसांपासून सतत पाकिस्तान एलओसीवर गोळीबार करत आहे। भारत या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहे। दहशतवादाला समर्थन देणाऱ्यांना कोणत्याही किमतींमध्ये सोडणार नाही। लादेनच्या हत्येपेक्षाही भीषण कारवाई होणार असा थेट इशाराच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी दिलाय। अमेरिकेचे उघडपणे पाकिस्तान विरोधात भूमिका जाहीर केलेली आहे। दुसरीकडे युद्ध टाळण्याचं सुद्धा व्हॅन्स यांनी आवाहन केलंय। संघर्ष टाळण्यासाठी सीमापार कारवाई, स्मार्ट ड्रोन्स हल्ले, स्थानिक गटांचं सहकार्य, टेक आधारित ट्रॅकिंग, सर्जिकल स्ट्राईक सारखे पर्याय सुद्धा JD व्हॅन्स यांनी भारताला सुचवले। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव आणखीनच वाढलेला आहे आणि यामध्ये भारतासोबतच्या या तणावाच्या काळामध्ये पाकिस्तानचा आणखी एक मुस्लिम मित्र म्हणजेच अझरबैजान त्यांच्या मदतीला सरसावला। या राष्ट्राने पाकिस्तानच्या भूमिकेचं समर्थन केलेलं असून काश्मीरवरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला। पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी सुद्धा या देशाने केली आहे, तर पाकिस्तानसोबत संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी करार सुद्धा केलेला आहे। हे दोनही देश धर्मांच्या नावाखाली एकमेकांशी मैत्रीमध्ये असल्याचा दावा करतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्रम्प प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा आहे। हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सरकारशी आम्ही सतत संपर्कात आहोत असं सुद्धा ब्रूस म्हणालेले आहेत। अमेरिका दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन करत आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आणि यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध बरेच ताणले गेलेले आहेत। याच दरम्यान भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली असून या संदर्भात सिंधू जलकरार रद्द करत सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिलेत। इतकंच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील भारतामध्ये बंदी घालण्यात आली आहे आणि यामध्ये आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे YouTube चॅनल सुद्धा भारतात बंद केलंय। भारत सरकारनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे। शाहिद आफ्रिदीच्या YouTube चॅनल भारतामध्ये बंदी घालण्यात आलेली होती। पाकिस्तानी खेळाडूंना सुद्धा भारत सरकारनं आणखी एक दणका दिलाय। पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहिद आफ्रिदीचा जावई शाहिद आफ्रिदी यांच्या Instagram अकाउंट्सवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय पाकिस्तानी कलाकार हानिया आमिर आणि अली फैजल यांच्या Instagram अकाउंट्सवर सुद्धा बंदी घालण्यात आली। काही नेटकऱ्यांना या खेळाडूंच्या अकाउंट्सवर भारतात हे अकाउंट उपलब्ध नाही असा मेसेज सुद्धा दिसतोय। पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भुट्टो यानं भारताविरोधात पुन्हा एकदा गैर ओकत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली आहे। मोदींनी सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला तर रक्ताचे पाठ वाहतील अशा शब्दांमध्ये त्यांनी धमकी दिलेली आहे आणि याच वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलत सिंधू जलकरार रद्द करण्याचा पवित्रा घेतला आणि त्यामुळे भुट्टोंचा जळफळाट झालेला आहे। त्यामुळे दोनही देशांमधील तणाव आणखी वाढताना पाहायला मिळतोय। त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटताना दिसतात। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी ट्विट करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी संवेदना व्यक्त केल्या। मी भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोललो। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे आणि मी त्यांना माझा दृढ पाठिंबा सुद्धा दिला। आम्ही भारत आणि त्यांच्या महान लोकांमध्ये उभे आहोत असं सुद्धा ते ट्विटमध्ये म्हणालेले आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळतात। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी NIA टीम बैसलन व्हॅलीमध्ये पोहोचली आणि या हल्ल्यामध्ये 22 एप्रिल 2025 रोजी 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। त्याच अनुषंगाने NIAच्या टीमकडून घटनास्थळी पाहणी सुरू आहे। यावेळी हल्ल्याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे आणि त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नागरिकांची सुद्धा सध्या मदत घेण्यात येते। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा NIA कडून पहलगाममध्ये तपास करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। भारताला HACK-I-360 प्रणालीसाठी अमेरिकेची मान्यता मिळाली आणि त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेचा आता क्रांतिकारी बदल झालेला आहे। भारताच्या सागरी सुरक्षेला लवकरच एक नवा आणि अत्याधुनिक आयाम मिळणार आहे। ही प्रणाली लहान उपग्रहांच्या मदतीने रेडिओ फ्रिक्वेन्सी उत्सर्जनाचं निरीक्षण करून जहाज, विमान आणि अन्य सागरी वाहनं कुठे आहेत याचा अचूक मागोवा घेते आणि त्यामुळे एकूण सुमारे 1090 कोटी रुपये किमतीच्या या करारात
यंत्रणा उभारणीसह तांत्रिक आधार आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील वाढत्या सागरी आव्हानांमध्ये ही प्रणाली भारताला महत्त्वाची ठरेल। जम्मू काश्मीरमधील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव बराच वाढलेला आहे आणि त्याच अनुषंगाने देशभरातील दारुगोळा कारखाने अलर्ट मोडवर आलेले आहेत। इकडे मध्य प्रदेशमधील जबलपूर ऑर्डनन्स फॅक्टरीमधील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या असून कारखान्याच्या प्रवेशद्वारांवर सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे। लष्कराच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि पुरवठा जलद गतीने करण्यासाठी तयारी सुरू आहे। केंद्र सरकारने संरक्षण यंत्रणांना उच्च सज्जतेचे निर्देश सुद्धा दिले। उत्तराखंडमधील पवित्र असलेलं श्री केदारनाथ धामचं कपाट आज भाविकांसाठी उघडण्यात आलेलं आहे आणि हिंदू धर्मामधील 4 धामांपैकी एक असलेल्या या केदारनाथ धामचा कपाट उघडण्यात आल्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावामध्ये पार पडला। ठरलेल्या मुहूर्तावर शुभ मुहूर्तावर मंदिराचे मुख्य पुजारी आणि वेदमंत्रांच्या गजरामध्ये कपाट उघडलं गेलं आणि या सोहळ्यानंतर हजारो भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी सुद्धा केली। या सोहळ्यादरम्यान भारतीय सैन्याच्या गढवाल रायफल्स बँडनं भक्तिमय धून सुद्धा वाजवली। जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये असलेल्या दल सरोवरावर मोठी दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळालं। यातील प्रसिद्ध असलेली एक शिकारा बोट वेगवान वाऱ्यांमुळे उलटली। यामुळे काही पर्यटक सरोवरामध्ये पडल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामध्ये पाण्यामध्ये अडकलेले व पडलेले पर्यटक मदतीसाठी आरडाओरडा करताना पाहायला मिळत आहे। दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक लोक आणि पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू केलं। मात्र शिकारामध्ये किती लोक होते आणि किती बुडाले या संदर्भातली माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। सुरतमध्ये 13 वर्षांच्या मुलाला घेऊन शिक्षिका पळाली होती आणि तिला 4 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली। त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये शिक्षिकेनं केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजलेली आहे। पोटात वाढणाऱ्या 5 महिन्यांच्या बाळाचा हा विद्यार्थी पिता असल्याचा दावा या शिक्षिकेनं केलाय। दुसरीकडे मुलाने शिक्षिकेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली सुद्धा दिली आहे। विद्यार्थ्याच्या वैद्यकीय अहवालामध्ये सुद्धा वडील होण्यास सक्षम असल्याचं स्पष्ट झालंय आणि पोलीस आता न जन्मलेल्या बाळाची आणि मुलाची DNA चाचणी करणार आहेत। शिक्षिकेविरोधात अपहरण आणि पोक्सो संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आलाय। भुवनेश्वरमधील KIIT विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये नेपाळी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला। ही घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली म्हणजेच काल। मृत विद्यार्थिनी नेपाळमधील पीरगंज येथील रहिवासी असून ती बीटेकच्या पहिल्या वर्षामध्ये शिक्षण घेत होती। तिचे नाव प्रिशा शाह असल्याची माहिती आहे। शंका आल्यामुळे वसतिगृह प्रशासनाने तपास केला आणि तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात सुद्धा केली आणि तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला असून नेपाळच्या दूतावासाला याविषयी माहिती मिळालेली आहे। सुप्रीम कोर्टाने एका 8 वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा निर्णय घेतलाय। याला कारण ठरलं वडिलांसोबत असताना लहान मुलीला न मिळालेलं घरचं जेवण। केरळ उच्च न्यायालयाने एका 8 वर्षाच्या मुलीच्या आई आणि वडिलांना प्रत्येकी 15 दिवस त्यांच्या मुलीसोबत राहण्याची परवानगी दिलेली होती। मात्र या बाळाचे वडील दर 2 आठवड्यांनी सिंगापूरहून आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी येतात। या दरम्यान मुलीच्या आरोग्यासाठी तिला घरी बनवलेलं पौष्टिक अन्न मिळणं गरजेचं असल्यानं निरीक्षण मांडत कोर्टानं मुलीची कस्टडी तिच्या आईकडे घेण्याचा निर्णय घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळच्या तिरुवनंतपुरम येथील विजिंजम या आंतरराष्ट्रीय बंदराचं उद्घाटन केलं। या बंदरामुळे केरळला जागतिक सागरी नकाशावर महत्त्वाचं स्थान मिळण्याची अपेक्षा। यावेळी काँग्रेस नेते शशी थरूर सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते। पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधकांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आणि मी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सांगू इच्छितो की तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात। शशी थरूर सुद्धा इथे बसलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडणार आहे असं म्हणत मोदींनी टोला हाणला। न्यूझीलंडमध्ये अचानक मुसळधार पावसाने आणि भीषण वादळामुळे थैमान न घातल्याचं दिसलं आणि यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। मुख्यतः साऊथ आयलंडमध्ये जोरदार पाऊस असून पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेली असून नागरिकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि देशामधील आपत्कालीन पथकं अलर्ट मोडवर आली आहेत। इस्रायली राजधानी जेरुसलेमच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आणि यामुळे इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या भीषण आगीमुळे हजारो नागरिकांना आपलं घर सोडून जावं लागलेलं आहे आणि सध्या याचेच व्हिडिओ हे आपण दृश्यांमध्ये पाहतो। सोशल मीडियावर सुद्धा हे व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहेत। आगीची भीषणता या व्हिडिओमधून आपण पाहू शकतोय। ही आग इस्रायलच्या इतिहासामधील सर्वात भीषण आग मानली जाते आणि बुधवारी ही आग लागली त्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेला नॅशनल इमर्जन्सी म्हणून घोषित केलंय।
अमेरिका आणि युक्रेनमध्ये खनिज करार करण्यात आलेला आहे. दोनही देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराअंतर्गत अमेरिका ही युक्रेनच्या खनिज संसाधनांमध्ये गुंतवणूक करेल आणि या बदल्यात युक्रेनला पुनर्बांधण्यासाठी मदत करणार आहे. कराराचे इतर तपशील अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र या करारामधून अमेरिका ही रशियासोबतच्या युद्धामध्ये युक्रेनच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे रशियाला मोठा धक्का बसलाय. रशियन सैन्याने युक्रेनच्या झापोरिझिया या शहरावर ड्रोन हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर 29 नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यामध्ये अपार्टमेंट इमारती, एक शैक्षणिक संस्था आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा केंद्रांचं नुकसान झालंय आणि एका निवासी इमारतीचा काही भाग सुद्धा कोसळून आग लागल्याची माहिती. बचाव पथकाने ढिगारा घालून 3 नागरिकांना बाहेर काढलं. आग सुद्धा विझवली. या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य अजूनही सुरू असून हा हल्ला होण्याअगोदर कीव आणि वॉशिंग्टनने अमेरिकेला युक्रेनच्या खनिज संसाधनांपर्यंत पोहोचण्याची परवानगी देणाऱ्या करारावर सुद्धा सही केलेली होती. मायक्रोसॉफ्टचे को फाउंडर आणि जगामध्ये सर्वात श्रीमंत बिल गेट्स यांना मेंदू संबंधित दुर्मिळ आजार झालाय आणि त्या आजारावर इलाज सुद्धा सापडत नसल्याची माहिती आहे. त्यांच्याच लेकीनं हे उघड केलेलं आहे. लेक फोएबे हिनं पॉडकास्ट कॉल हर डॅडीमध्ये तिनं हा खुलासा केलाय. बिल गेट्सना सध्या सिंड्रोम झालेला आहे आणि गेट्स यांनी त्यांच्या नवीन पुस्तकामध्ये याची थोडी चुणूक दिलेली होती. लहानपणी त्यांना सामाजिक संकेत समजण्यास अडचण येत होती आणि काही विषयांमध्ये त्यांना जास्त रस होता. ते अजूनही कधी कधी पाय हलवत राहतात, असं सुद्धा लेखीने पॉडकास्टमध्ये सांगितलंय. पॅरिसमध्ये असलेली आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या यादीमध्ये जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 180 देशांपैकी 151 वर पोहोचलाय. गेल्या वर्षी भारत 159 क्रमांकावर होता. भूतान, पाकिस्तान, तुर्की, पालस्ताईन, चीन, रशिया, अफगाणिस्तान, सिरिया आणि उत्तर कोरिया या देशांचा नंबर भारताच्या खाली लागलाय. तर अमेरिकेचं रँकिंग डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर 55 वरून खाली येत 57 वर पोहोचल्याची माहिती आहे.